मित्रांनो, आपण आता हनुमंतगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील आदर्श शिक्षिका सौ सुवर्णाताई लहिरे आणि त्यांचे मिस्टर श्री संजय तुंबारे यांच्या शेतावरती आलेलो आहे. ते एक शिक्षक म्हणून नोकरी करता आणि संजय हे आयुर्वेदिक औषधी तयार करण्याचं काम करता. एक आपल्या घरच्यासाठी म्हणून त्यांनी भाजीपाल्यामध्ये उत्पादन चालू केलेलं आहे आणि त्याला कलकीचा वापर सुरू केलेला आहे. गेली 6 महिन्यापासून ते कलकीचा वापर करताय. तर या ठिकाणी आपण बघू शकता की पानांची साईज जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाढलेली आहे आणि विशेषतः त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची रोगराई आपल्याला दिसून येत नाही. फुलांची जी संख्या आहे ती पण त्यांच्या मते खूप चांगल्या प्रमाणात लागलेली आहे आणि मिरचीचे एवढे मोठ्या प्रमाणात पानं कधी वाढलेले त्यांनी कधी बघितलेले नाही त्यांच्या शेतामध्ये. तरी त्यांनी कलकीचा वापर केल्या असल्यापासून ड्रेंचिंग आणि फवारणी रेग्युलरली दर शनिवारी ते करत असतात. आता त्यांना या मिरचीतून खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत सुवर्णाताई आहेत आणि डॉक्टर संजय तुंबारे. तर यांचे मत आपण कलकीबद्दल जाणून घेऊया. तर एक 6 महिन्यापूर्वी आमचे मित्र दत्तात्रय बनगैया साहेब यांनी नाशिकवरून आम्हाला कलकीचे कल्चर दिले. तर आम्ही कल्चर मल्टिप्लाय केले आणि आम्ही ते वापरतोय 6 महिन्यांपासून. ही तलवार जातीची मिरची आहे आणि ह्या मिरचीला तर कलकी वापरल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये एवढी वाढ झाली आणि पानं जे आहेत आपले खायचे पानं जे असतात त्या साईजचे पानं झाली, म्हणजे अन्नसाठा त्यामध्ये वाढलेला आणि कुठलीही रोगराई नाही. आम्ही याला कुठल्याही थ्रेपसाठी माव्यासाठी आजपर्यंत औषध वापरलं नाही. या स्टेप्सला ह्या नाजूक वातावरणामध्ये शक्यतो माव्याचा थ्रेपचा अटॅक येऊन मिरचीवर बोकड्या रोग पडतो, पण आमच्याकडे असा कुठलाही रोग आला नाही किंवा कीड आलेली नाही आजपर्यंत आणि खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला आहे. आम्ही दर शनिवारी कंपल्सरी याच्यावर कलकीचा स्प्रे आणि कलकीची ड्रेंचिंग आम्ही करतोय आणि सर्व पिकाला भाजीपाला, दोडका, कारली, भोपळा, त्यानंतर गवार, भेंडी आणि मिरची ही पिकं आम्ही लावलेली, त्याला कंपल्सरी आम्ही वापरतो आणि खूप आश्चर्यकारक रिझल्ट आम्हाला मिळालेले कलकीचे. ताई, आपल्याकडे आता आपण भाजीपाला हार्वेस्ट केला आहे का? हो हो हो. छान भाजीपाला आहे आपला. काय काय आहे याच्यामध्ये? हे कारले आहेत, काकडी, दोडके, भोपळा आहे, पालक आणि काही आवळे काढलेत. आता हे घरच्या पुरते काढलेत, पण आता उद्या जो कटिंग राहील ती जवळजवळ 100 कुटुंबांना आम्ही घरी आपण तुम्ही फक्त घरच्यासाठीच आपण वापरता का? नाही, घरच्यासाठी नाही, जास्त पण माल निघतो. हे तर घरच्यासाठी काढलं होतं, पण मग जास्त माल जो निघतो तो आम्ही जो 50 ते 100 कुटुंबांना घरपोच सेवा देतो. सेंद्रिय अच्छा, खूप भाजीपाला छान. पूर्ण आणि आपण शिक्षिकेची नोकरी करत असताना इथे वेळ कसा देता? इथे आवड आहे शेतीची, त्यामुळे जसं वेळ मिळेल तसं मी शेतात येते आणि काही मदत करते, काही मला घरी पण भाजीपाला नेते. खूपच छान, खूपच छान. या ठिकाणी आपण बघू शकता इथे भोपळ्याची खूपच सुंदर क्वालिटी या ठिकाणी झालेली आहे. हा भोपळा मला वाटतं हार्वेस्टिंगला आहे. हा गिराईकाच्या तोंडी जाऊ शकतो आणि इथं नवीन लाग आपण बघू शकता. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भोपळ्याची लागवड झालेली आहे. नवीन हा भोपळा या ठिकाणी परत नवीन फुलांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांनी या कलकी संदर्भात संजय आपण सांगू शकता की शेतकऱ्यांनी काय करायला नक्की. कलकी जी आहे तर आपण याला एक प्रकारे धर्तीवरचं आत्ता उपलब्ध झालेलं अमृत आपण म्हणू शकतो. याला 1 एकर क्षेत्रावरती 9 प्रकारचा भाजीपाला मी लावलेला आहे. आपण बघू शकता पालक ही माझ्या हातामध्ये पालक आहे आणि मी भोपळ्याच्या क्षेत्रामध्ये आत्ता उभा आहे. तर या ठिकाणी कारली, दोडके, भोपळा, नंतर वाल, गवार, भेंडी, मिरची या पिकांची आम्ही लागवड केलेली. तर आम्ही हा पूर्णपणे सेंद्रिय आणि तो सेंद्रिय म्हणजे फक्त कलकी वापरून केला आहे. याला आम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशक वापरलेलं नाही. एकाही भोपळ्यावर किंवा एकाही वेलीवर तुम्हाला कुठे कीटक दिसणार नाही किंवा माव्याचा अटॅक दिसणार नाही. या दिवसांमध्ये मावा खूप मोठ्या प्रमाणात पडतो, पण आमच्या क्षेत्रामध्ये कुठेही मावा दिसणार नाही तुम्हाला. तर कलकी हे प्रत्येकाने वापरावं. प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे वरदान आहे. तुमचा नंबर सांगा. तुम्हाला जर काही याच्या संदर्भात अडचणी असतील त्यासाठी माझा नंबर आहे 7499 15 20 77. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता यांचे वालची जी लागवड केलेली आहे खूप 4-4, 10-10, 8-8 सऱ्या वेगवेगळ्या पिकांची यांनी लागवड केलेली आहे. खूप सुंदररित्या फ्लावरिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता
सुंदररित्या वालाची वेलींची ग्रोथ झालेली आहे आणि खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी वालचं त्यांना पण उत्पादन अपेक्षित आहे. आणि हे सर्व विषमुक्त अन्न ते स्वतः खात आहेत आणि विषमुक्त अन्न आपल्या मित्रपरिवारांना देऊन त्या ठिकाणी अर्थार्जन पण करत आहेत. खरोखर शेतकरी वर्गाने एक आदर्श घ्यावा असं त्यांच्या मते. आपण 1 एकरमध्ये तर शेतीवरती आपण आपल्या कुटुंबाचा रोजचा दैनंदिन भाजीपाल्याची गरजा पुरवून आपल्यासाठी अर्थार्जन पण आपण करू शकतो. धन्यवाद.